हुरड्याच्या मेन्यूमध्ये आपल्याकडं गुळभेंडी श्रुती हुरडा आहे. त्याच्यात आम्ही अनलिमिटेड हुरडा देतो, शेंगाची चटणी, वांग्याची भाजी, खोबऱ्याची चटणी, मीठ, वांगे भाजून बी देतो, कांदा भाजून देतो. ह्या पद्धतीला आपल्याला हुरड्याचे मेनू आहे. म्हणजे जे लोक अगोदर ऑर्डर दिलेले असतात त्यांच्या चवीनुसार तुम्ही त्यांचे सगळे जिभेचे चोचले पुरवले जाईल. परत जेवणामध्ये काय काय मेनू आहे ते जेवणामध्ये शेंगाची पोळी देतो, शेंगाची पोळी देतो, कडक ज्वारीची भाकरी आहे, बाजरीचं भाकरी आहे, तीळ लावलेलं. त्याला आवडीनुसार गरम रोटी पाहिजे असेल तर गरम रोटी चुलीवरची बनवून देतो, चपाती पाहिजे असेल तर चपाती बनवून देतो, गरमागरम. राईस असते, 2-3 भाजी असते, पिठला. भाज्यांमध्ये काय काय करता तुम्ही? वांग्याची भाजी असते, शेवगाची भाजी असते, एक डाळ भाजी असते, पातळ भाजी राईस मध्ये चालण्यासारखं. आणि परत म्हणजे टायमिंग काय काय आहे सांगा. हुरड्याचं टायमिंग किती आहे, जेवणाचं टायमिंग किती आहे? सकाळी 9 ते आपलं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टाईममध्ये आपलं टाईम आहे. सकाळी 9:30ला हुरडा चालू होत आहे, नाश्ता चालू होत आहे. नाश्ता चालू झाल्यावर नाश्त्यामध्ये काय काय देतात? नाश्त्यामध्ये उपीट, पोहे, कस्टमरचं काय म्हणणे आहे ते करून देतो. नाश्ता झाल्यावर देव दर्शन करून येते. देव दर्शन करून आल्यावर आपल्याला हुरडा चालू होते. म्हणजे कमीत कमी 10, 10:30-11 पर्यंत हुरड्याचं कार्यक्रम चालू होते. हुरडा चालू झालाय, हुरडा संपल्यावर हुरडाचं परत आलेलं गेलेलं लोकांचं चालू कंटिन्यू दिवसभर आपलं चालू असणार आहे. हे एकदमच नाही, कंटिन्यू एक आलेलं पार्टीचं तिकडे हुरड्याचं चालू असणार, दुसऱ्याचं मंदिराचं दर्शन, दुसऱ्याचं जेवणाचं, हुरड्याचं, असं कंटिन्यू 5-6 वाजेपर्यंत आपलं चालूच असणार आहे. हुरडा झाल्यानंतर 2च्या पुढे जेवण चालू होतंय. हुरडा झाल्यावर आम्ही बोटिंगला पाठवतो, नदीमध्ये बोटिंग होईल. ही बोटिंगची व्यवस्था ही तुमच्यात ज्या हुरड्याच्या पॅकेज मध्ये तुमचं ऍड आहे का? ऍड आहे. पॅकिंग मध्ये आपल्याला हे हुरडा, नाश्ता, जेवण, हुरडा, बोटिंग असं पॅकेज आहे. त्याच्यात खेळायला खो खो, व्हॉलीबॉल, आपलं स्टेज, एक साऊंड बॉक्स ठेवलेला आहे, स्टेज आहे, त्याला नाचायला गायला म्हणजे कार्यक्रम देखील तुम्ही इथं विरंगुळा म्हणून सादर करू शकता. खेळाबरोबर इथं डान्सचा कार्यक्रम देखील तुम्ही त्याच्यासाठी देखील सोय करून ठेवलेला आहे. चिल्ड्रन पार्क आहे. बरं, तर मग शाळेचं जे मुलं येतात त्या शाळेच्या मुलांना तुम्ही काय रेट ठेवलेले आहे, आणि परत जे लोक येतात, नागरिक येतात, त्यांच्यासाठी काय रेट ठेवले याच्यावर प्रकाश टाका. ना नफा ना तोटामध्ये शाळेच्या मुलासाठी, पब्लिक लहान मुलासाठी हे जुन्या पद्धतीचं आवड विसरून जाऊ लागल्यामुळे आम्ही लहान मुलाला चव पडू दे, हे हुरडा म्हणजे काय हे समजायला पाहिजे म्हणून, भारतीय संस्कृती त्यांना समजू द्या म्हणून आम्ही त्याच्यात पैसे कमवण्यासाठी नाही, आम्ही ना नफा ना तोटामध्ये 300 रुपयामध्ये 1ली ते 5वी पर्यंत मुलाला शेम हुरडा, जेवण, नाश्ता हे पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. 6वी ते 10वी पर्यंत 400 रुपये घेतो शाळेच्या मुलासाठी. चिल्ड्रन पार्क आहे, 1ली ते 5वी पर्यंत चिल्ड्रन पार्क देतो लहान मुलाला खेळण्यासाठी. बरं, मोठ्या लोकांना काय काय, म्हणजे किती? मोठ्या लोकांना 700 रुपये घेतो 1 दिवसाचं वन डे पॅकेज. हे सगळं मेनूची शेम लहान मुलासाठी म्हणजे भरपूर शाळेने आपल्याला भेट दिलेला आहे, आजपर्यंत पार्टीला आलेला आहे. त्याचा बी आपल्याकडे फोटो व्हिडिओ आहे. लहान मुलासाठी चिल्ड्रन पार्क आहे, मग खेळणी आहे, त्याला नाचण्यासाठी, खेळण्यासाठी एक स्टेज बनवलो, एक माईक सिस्टीम आहे. म्हणजे सगळं 1 दिवसाचं आनंद पद्धतीने खेळून सगळे सोलापूर जिल्ह्यामध्ये खेळाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम देखील करण्यासाठी तुम्ही आपल्याकडे सोय करून ठेवलेले आहे. तुम्ही मुलांनी खो खो खेळू दे, व्हॉलीबॉल खेळू दे, चिल्ड्रन पार्क मध्ये खेळू दे, डान्स करू दे, त्याला संगीत म्युझिकल चेअर खेळू दे. ह्याच्यामुळे कारण महाराष्ट्रात बी लोक येऊन, शाळेचे भरपूर लोक येऊन गेलेलं आहे, कर्नाटक मधलं बी आपल्याकडे व्हिजिट दिलेलं आहे. म्हणजे भरपूर शाळांनी आता सहलीच्या रूपात भरपूर भेट देऊन गेलेले आहे. सहलीच्या स्वरूपात भरपूर भेट होऊ लागले, तरी सुद्धा सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. माझं आपल्याकडे शाळेचे ट्रिप, नागरिकापेक्षा शाळेचे ट्रिप म्हणजे ह्या वर्षी जास्त व्हिजिट दिलेलं आहे. कसं आहे, हे याचं कारण काय सर सांगा? संगमेश्वरच्या मंदिराचं दर्शन होते, मेन महत्वाचं कारण. संगमेश्वरच्या मंदिरला चिटकून आपला हुरडा, निसर्ग हुरडा पार्टी म्हणून चालू केलेलं आहे. दोन्ही होते म्हणून हे शाळकरी विद्यार्थीसाठी देवस्थानचं बी होतंय, परत हे पुरातत्वाचं हुरडाचं
म्हणजे हेच मोडून चाललेला होता. हे लहान मुलाला महत्त्व होते म्हणून सगळे शिक्षक जणांनी कुडल मिळून संगमच्या मंदिराला देखील दर्जा प्राप्त झालेला आहे दर्जा प्राप्त झालेला पर्यटनाचा. आहे. ग्रेड 3 मध्ये आपलं कोडल संगमेश्वर दर्जा प्राप्त झालेला आहे. हं. पुरातत्वाचं खात्याकडनं मग भरपूर पैसे मिळाले. शाळेचे सहल देखील होते आणि हुरड्याचं पार्टी देखील होते म्हणून लोकांचं म्हणजे शाळेतलं जास्त ओढ आहे इकडे यायचं. हो, शाळेचं भरपूर ओढ आहे. हं. कर्नाटकमधलं, महाराष्ट्रमधलं सगळीकडलं शाळेचं ट्रिप आपल्याकडे भरपूर ऑर्डर आहे. नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? नागरिकाचा बी प्रतिसाद आहे. माहीत नसल्यामुळे अजून कमी आहे. हे शाळेच्या मुलासाठी जास्तीत जास्त वाढ होऊ लागले आता आपल्याला. हं. आता ठीकच आहे, आपलं धंदा चांगलं चालू आहे. नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता तुम्ही आता? नागरिकाला अवश्य एकदा वेळी भेट द्यावा हं. आपल्याकडनं एकदा वेळी भेट देऊन टेस्ट चेक करून आपल्याला काय म्हणणं असावे ते तुमच्या पद्धतीने सुधारून घेऊ तसं सांगावे आपल्याला. हं. असं मी आता- आध्यात्मिकतेबरोबरच इथं निसर्गाचा देखील आनंद तुम्हाला इथं मिळेल, पोट भरेल पोट असं तुम्ही भरेल सांगू म्हणून इच्छिता का? सगळं एक दिवसाचं तुम्हाला काय बघण्यासारखं मंदिर आहे. मंदिरामध्ये काही कमी नाही. असं तुम्हाला योग्य ते जागा स्पॉट हुरडा निसर्गरम्यमध्ये मिळणार आहे.